स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये कॉमन सिस्टीम आणि आययुपीए सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर आपलं कंप्लीट झालंय. आता याचे आपण चार्ट आपण घेणार आहे. कंपाऊंड आपण घेतलाय पहिला CH3 CH2 NH2. आता इथे कॉमन सिस्टीम नुसार त्याचं जे नेम येणार आहे, कॉमन सिस्टीम मध्ये आपण काय म्हणतो रे, अल्किल अमाइन असं म्हणतो ना. अल्किल ग्रुपचा नेम देतो आणि शेवटी आपण अमाइन लिहित असतो. आता हा कुठला अल्किल ग्रुप आहे सांगा. CH3 CH2 हा ग्रुप कुठला आहे आपला, इथाइल आहे ना. आणि पुढे काय म्हणणार आपण, अमाइन असं लिहिणार. तर नेम काय येणार आहे, इथाइल अमाइन. तर सुरुवातीला कॉमन नेम आपण लिहूया. ओके. सेकंड नेक्स्ट आपण इथे घेतला CH3 CH2 CH2 NH2. लक्षात हा आपण घेतला. इथे सगळे कार्बन एटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत आणि लक्षात हा जो NH2 ग्रुप आहे तो स्ट्रेट चेन कार्बन लाटायचा आहे. त्यामुळे हा जो अल्किल ग्रुप आहे तो कसा असणार आहे, आपला नॉर्मल अल्किल ग्रुप असणार आहे. बरोबर आहे ना. हा नॉर्मल अल्किल ग्रुप आहे. त्यामुळे इथे आपण काय लिहिणार आहे, एन प्रोपिल. बरोबर ना, एन प्रोपिल. आणि पुढे काय लिहिणार, अमाइन. ओके. नेम काय चालायचं, एन प्रोपिल अमाइन. ओके. नेक्स्ट दुसरा याच्यामध्ये बघा, नेक्स्ट याच्यामध्ये CH3 CH NH2 इथं CH आहे. ओके. असा कंपाऊंड आपण लिहितोय. ओके. त्यामध्ये कसं येईल बघा, CH3 CH CH3 NH2 मध्ये हा जो आपला टोटल ग्रुप आहे, इथला जो ग्रुप आहे असा, बरोबर आहे ना. त्या ग्रुपला आपण काय म्हणतो रे, तो पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे ना. ओके. पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच तर आपण काय म्हणतो, सेकंडरी म्हणतो किंवा आयसो असं म्हणतो असतो. ओके. मग इथं पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असून इथं सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे ना. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे, आयसो असं म्हणणार आहे. आणि नेम कसं येणार आहे मग आपलं, आयसोप्रोपिल. ओके. लक्षात नेम काय येणार आहे, आयसोप्रोपिल. आणि शेवटी काय म्हणणार आपण, अमाइन. ओके. आयसोप्रोपिल अमाइन असं होणार आहे. लक्षात आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया तिच्यामध्ये NH2 CH2 CH2 NH2. ओके. असं असेल. ओके. NH2 CH2 CH2 NH2 हे जे दोन आहेत, दोन अमाइन ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणतो रे, डायअमाइन असं म्हणतोय. तर अमाइन दोन असेल तर डायअमाइन. हा इथिलीन ग्रुप आहे ना. त्यामुळे तिथे काय ना आपला इथिलीन डायअमाइन. तसं इथिलीन डायअमाइन. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता CH2 ग्रुप जे आहे ते आपण इथं 6 लिहूया. ओके. आणि इथं मी NH2 लिहितो. हे असा कंपाऊंड आपण घेतला. ओके. CH2 ग्रुपला आपण काय म्हणतो रे, CH3 ला आपण काय म्हणतोय, CH ला मिथिल म्हणतो ना. CH2 ग्रुपला काय म्हणायचं, मिथिलीन असं म्हणायचं. तर का मिथिलीन. आता मग किती मिथिलीन आहे सांगा, 6 आहेत ना, 6 मिथिलीन आहे. त्यामुळे हेक्सा मिथिलीन आपण म्हणणार. आणि दोन अमाइन आहेत त्यामुळे डायअमाइन असं पुढे येणार. तो का नेम काय ना, हेक्सा मिथिलीन डायअमाइन. हेक्सामिथिलीन डायअमाइन. असं आपलं याचं नेम आहे. कॉमन आपण सुरुवातीला बघतो. नेक्स्ट बघा
CH2 डबल बॉन्ड CH2 हा ग्रुप आहे. त्या ग्रुपला काय म्हणणार आपण CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा ग्रुप आहे. त्या ग्रुपला आपण काय म्हणतो अलाइल ग्रुप असं म्हणतो. तर का CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा अलाइल आणि पुढे NH2 अटॅच करणार आहे आपण. त्यामुळे हा काय होणार आपला अलाइल अमाइन. ओके इथं नेम काय होणार आपलं अलाइल अमाइन येणार. लक्षात आहे. नेक्स्ट आपण घेतलं याच्यामध्ये पुढचा बघा इथं आपण NH2 अटॅच केलं. ओके सायक्लिक रिंग आहे त्याला आपण NH2 अटॅच करतो. लक्षात घ्या सायक्लिक रिंगला इथं 6 कार्बनचा सायक्लिक अल्केन कुठला येणार आहे सायक्लोहेक्सेन आणि पुढे अमाइन आहे ना. सायक्लोहेक्सेन मला एक हायड्रोजन कमी झालाय त्यामुळे काय होणार हा सायक्लोहेक्सिल होणार आणि पुढे काय येणार अमाइन. नेम काय होणार सायक्लोहेक्सिल अमाइन. ओके हे सायक्लोहेक्सिल अमाइन झालं. ओके लक्षात आलं. इथपर्यंत कंपाऊंड आपण ह्यांचे कॉमन नेम बघितले. आता पुढचे आपण ह्याचेच IUPAC नेम घेऊया. त्यानंतर मग पुढचे कंपाऊंड आणि कंटिन्यू करूया. बघा आता कॉमन नेम झाल्यानंतर IUPAC नेम मध्ये आपण काय म्हणत असतो अल्केन मधला लास्ट ई जो आहे अलिफॅटिक अमाइन्स मध्ये आपण काय घेत असतो अल्केन मधला लास्ट ई आपण अमाइन ने रिप्लेस करत असतो. त्यावेळी काय होतं अल्केन अमाइन होत असतं. हे रूल्स मध्ये आपण सांगितलंय. आता 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला येणार आहे इथेन येणार ना. ओके इथेन मग त्यातला शेवटचा ई अमाइन काढा. नेम काय होणार आहे इथेन अमाइन. बरोबर आहे ना. नेम याचं काय झालं इथेन अमाइन. पुढे बघा 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन. लास्ट ई अमाइन करा. नेम काय येणार प्रोपेन अमाइन. अंडरस्टँड. ओके त्यानंतर इथं बघा प्रोपेन अमाइन इथं कसं येणार आहे बघा. ओके इथं सेकंड कार्बनला NH2 ग्रुप अटॅच आहे. NH2 ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो इथं सेकंड कार्बन आहे. हा फर्स्ट कार्बन सेकंड आणि हा थर्ड. हे पोझिशन द्यायचं आहे प्रोपेन म्हणायचं आणि ही आपण अमाइन करणार पोझिशन टू अमाइन. ओके प्रोपेन टू अमाइन. इथं बघा 1 2 पोझिशनला अमाइन आहे ना. हा फर्स्ट हा सेकंड. ओके नेम कसं ना सांगा मग इथेन होणार ना. आता इथं 2 अमाइन जर प्रेझेंट असतील तर शेवटचा ई रिटेन करतो आपण आहे तसा ठेवत असतो. इथेन कॉमा 1 2 डायमाइन. एक आणि 2 नंबरला NH2 ग्रुप आहे ना. इथेन 1 2 डायमाइन असं पण आलाय बघ. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढे काय असणार आहे इथं आता किती कार्बन आहे टोटल CH2 6 आहे ना. ते 6 कार्बन आहे. 6 कार्बन मध्ये पहिल्या कार्बनला आणि 6 नंबरच्या कार्बनला NH2 ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे 6 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला नाही हेक्सेन 1 6 डायमाइन. ओके हेक्सेन 1 6 डायमाइन. अंडरस्टँड. इथं बघा 3 कार्बनचा पॅरेंट अल्कीन होणार आहे. पॅरेंट अल्कीन हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन हा थर्ड कार्बन आहे. ओके 2 नंबरला डबल बॉन्ड आणि इथं NH2 फंक्शन ग्रुप आहे अमाइन. बघा 3 कार्बनचा पॅरेंट अल्कीन होणार डबल बॉन्ड आहे. काय होणार हा प्रो टू इन. इन म्हणजे डबल बॉन्ड. 2 नंबरला डबल बॉन्ड आहे प्रोप टू इन. लक्षात प्रोप टू इन 1 नंबरला अमाइन आहे 1 अमाइन. चल का प्रोप टू इन 1 अमाइन. ओके आता इथं बघा सायक्लोहेक्सेन. ओके सायक्लोहेक्सेन म्हणायचं आणि शेवटचा ई अमाइन काढायचा. ह्याचं नेम काय झालं सायक्लोहेक्सेन अमाइन.
कसं सायक्लोहेक्सेनामाईड. ओके, अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड बघा पुढचा याच्यामध्ये आता 8 नंबरचा कंपाऊंड आता ह्याच्यामध्ये. नेक्स्ट कंपाऊंड बघा यामध्ये आता ॲरोमॅटिक अमाइन आपण घेतलं. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे. याचं कॉमन नेम आपलं काय रे, ॲनिलीन. हेच IUPAC सिस्टीमने ऍक्सेप्ट केलंय. ॲनिलीन किंवा फिनिल अमाइन असं सुद्धा आपण म्हणतो. बेन्झीन रिंग C6H5 आहे, फिनिल ग्रुप, आणि पुढे अमाइन असं सुद्धा म्हणतो आपण, ॲनिलीन और फिनिल अमाइन. ओके, नेक्स्ट वन पुढचा कंपाऊंड बघा याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट काय असणार आहे, इथं मी सेम NH2 घेतला आणि इथं CS3 घेतला असेल, असं एखादं कंपाऊंड असेल तर लक्षात घ्या याला आपण काय म्हणणार आहे. बेन्झीन रिंगला जर CS3 अटॅच असेल तर आपण टोलिन असं म्हणतोय. मग बेन्झीन रिंगला CS3 आणि NH2 हे दोन्ही जर अटॅच असतील तर आपण टोलिडीन असं म्हणतोय. टोलिडीन. का टोलिडीन असं म्हणतो आपण. टोलिडीन हे असं कंपाऊंड असणार आहे. आता इथं बघा, इथं कुठल्या पोझिशनला मिथिल ग्रुप आहे आपला, 1 2 पोझिशन म्हणजे ऑर्थो पोझिशन आपली 1 आणि 2 नंबरला, त्यामुळे याला आपण ऑर्थोटोलिडीन असं म्हणणार आहे. ओके, ऑर्थोटोलिडीन. नेक्स्ट कंपाऊंड आपण घेऊया तिच्यामध्ये बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच असणार आणि त्याला पुढे काय असणार आहे, NH2 अटॅच असेल. ओके, हा बेन्झीन रिंगला CH2 अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झील असं म्हणणार. ते बेन्झील. ओके, लक्षात आलं, बेन्झील. आणि पुढे काय म्हणणार आहे, अमाइन असं म्हणणार. ओके, बेन्झीनला CH2 असेल तर बेन्झील असं म्हणायचं, बेन्झील ग्रुप, आणि पुढे अमाइन, बेन्झील अमाइन असं. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा आपण आता घेऊया ह्याच्यामध्ये ओके, असा कंपाऊंड असेल, इथं पॅरा पोझिशनला ब्रोमीन अटॅच आहे, त्यामुळे पॅरा ब्रोमो ॲनिलीन म्हणणार आपण. बेन्झीनला NH2 असेल तर आपण ॲनिलीन म्हणतो, प्रायमरी अमाइन आहे ॲनिलीन, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. ओके, पॅरा ब्रोमो ॲनिलीन. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये हे सगळे आपले प्रायमरी अमाइन झाले. आता सेकंडरी अमाइन साठी घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CH3 NH CH2 CS3. लक्षात आहे. आता इथं बघा सेकंडरी अमाइन मध्ये आपण काय घेत असतो, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. ओके, अमाइनचं नाव लिहित असतो ना, अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्किल ग्रुप कुठले आले, एक मिथिल आहे, एक इथिल आहे, आणि लास्टला आपण अमाइन म्हणणार. नेम कसं होणार सांगा मग, इथिल मिथिल अमाइन. ओके, इथिल मिथिल अमाइन. नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये तर दोन्ही साइडला सेम असतील.
तर डायइथिलामाइन दोन्ही साईडला सेम इथिल ग्रुप आहे त्यामुळे ह्याचं नेम आहे डायइथिलामाइन. ओके डायइथिलामाइन. आता एरोमेटिक आपण घेऊया. NHCS क्या असा कंपाउंड आहे. अल्फाबेटिक ऑर्डर मिथिल फिनिल ॲनिलीन सॉरी किंवा मिथिल फिनिल अमाइन असं पण म्हणू शकतो किंवा एन मिथिल ॲनिलीन असं पण याचा असू शकतो. असं अर्थ हा मिथिल ग्रुप आहे बेन्झीन रिंग फिनिल ग्रुप आहे आणि शेवटी काय म्हणणार आपण अमाइन असं म्हणणार आहे मिथिल फिनिल अमाइन. बरोबर. मिथिल फिनिल अमाइन. आता ह्यांच्या आययुपीएस घेऊया. आता आययुपीएस सिस्टीम मध्ये ॲनिलीनला ॲनिलीनच म्हणलं जातं. कॉमन नेम हे आययुपीएस सिस्टीमने ऍक्सेप्ट केलंय किंवा बेन्झीन मधला शेवटचा ई अमाइन काढू शकतो त्यामुळे ॲनिलीनला आपण बेन्झीन अमाइन असं सुद्धा म्हणतो. बेन्झीन मधला ई अमाइन काढायचं बेन्झीन अमाइन. आता इथं लक्षात घ्या आर्थोटोलिडीनला 2 नंबरला आपला मिथिल ग्रुप आहे ना चल का त्यामुळे आपण इथे काय म्हणू शकतो लक्षात घ्या NH2 ग्रुप आहे इथं CH3 ग्रुप आहे त्यामुळे 2 मिथिल ॲनिलीन असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्या. ओके 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे किंवा 2 मिथिल बेन्झीन अमाइन. इथं बघा बेन्झीन अमाइन हा ग्रुप जो आहे तो फिनिल आहे. हा फिनिल ग्रुप आहे टोटल लक्षात घ्या C6H5 हा मिथिल आहे. ओके त्यामुळे ह्याचं नेम आपलं कसं येणार आहे बघा फिनिल मिथेन अमाइन. मिथेन मधला ई अमाइन काढायचं नेम काय ना फिनिल मिथेन अमाइन. ओके कसं आहे ना फिनिल मिथेन अमाइन. इथं बघा पोझिशन 1 नंबर आहे हा 2 हा 3 आणि 4 नंबरला ब्रोमीन आहे त्यामुळे 4 ब्रोमो ॲनिलीन म्हणायचं किंवा 4 ब्रोमो बेन्झीन अमाइन. ओके इथं आपले आता ह्यामध्ये कसं येणार बघ इथं आता सेकंडरी अमाइन आहे. सेकंडरी अमाइन मध्ये ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहे तो लार्जर अल्किल ग्रुप ओके तो पॅरेंट अल्केन कन्सिडर केला जातो आणि जो स्मॉलर अल्किल ग्रुप आहे तो एन सबस्टिट्यूएंट कन्सिडर केला जातो. स्मॉलर कोण आहे सांगा इथला मिथिल आहे ना त्यामुळे आपण काय म्हणणार इथं एन मिथिल. ओके एन मिथिल आणि पुढे काय येणार आहे पॅरेंट अल्केन इथेन. इथेन मधला शेवटचा ई जो आहे तो अमाइन करा एन मिथिल इथेन अमाइन. परत इथं बघा ह्याच्यामध्ये हा जो आहे कार्बन ओके इथं दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे त्यामुळे एक एन सबस्टिट्यूएंट कन्सिडर करा एक पॅरेंट अल्केन कन्सिडर करा. पॅरेंट अल्केन मधला ई अमाइन काढायचा एक एन इथिल झाला आणि दुसरा इथेन अमाइन चल का एक इथेन अमाइन एक एन सबस्टिट्यूएंट. ओके एन इथिल इथेन अमाइन. एन इथिल इथेन अमाइन. इथं बघा आता एन सबस्टिट्यूएंट मिथिल ग्रुप आहे ना आणि हा ॲल्किन आहे आपला ओरिजिनल कंपाऊंड NH2. ओके त्यामुळे याचं नेम काय येणार एन मिथिल ॲनिलीन. ओके एन मिथिल ॲनिलीन काय असं होणार आहे लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढचं कंपाऊंड बघा याच्यामध्ये आता का नेक्स्ट कंपाऊंड
किती नंबरचं कंपाऊंड आपलं आता हे 15 ना. ओके, बघा कसं येतं आता ह्याच्यामध्ये. असं कंपाऊंड असेल. ओके, दोन्ही साइडला आपला बेन्झीन रिंग अटॅच आहे. C6H5 ग्रुपला आपण फिनिल ग्रुप म्हणतो. दोन फिनिल ग्रुप्स आहेत, त्यामुळे डायफिनिल होणार आणि पुढे अमाइन. ओके, डायफिनिल अमाइन झालंय. ओके, नेक्स्ट बघा याच्यामध्ये पुढचा काय असणार आहे. टर्शियरी अमाइनचा आता घेऊया. CH3 and H, CH3 and CH3, CS. हा टर्शियरी अमाइन आहे. अमोनियाचे तिन्ही हायड्रोजन अल्किल ग्रुपने रिप्लेस झाले. तर ह्याच्यामध्ये काय येणार, तीन अल्किल ग्रुप सेम आहे, त्यामुळे हे ट्रायमिथिल होणार आणि पुढे अमाइन समजा ट्रायमिथिल अमाइन. नेक्स्ट घेऊया आपण CH3 and CH2 CH3 के CH2 CH3 असं आपण घेतला. तर दोन इथिल ग्रुप आहे, एक मिथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर. इथिल पहिल्यांदा डाय ट्राय अल्फा मध्ये घ्यायचं नाही, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. त्यामुळे काय ना, डाय इथिल मिथिल अमाइन, डाय इथिल मिथिल अमाइन. नेक्स्ट बघा CH3 and CH2 CH3 आणि इथं आपण घेऊया CH2 CH2 अशाला अशा की नसणार आहे, बरोबर आहे ना. हे तीन डिफरंट अल्किल ग्रुप्स आहेत, एक मिथिल आहे, एक इथिल आहे आणि एक प्रोपिल आहे. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर इथिल फर्स्ट येणार. ओके, काय होणार, इथिल का मिथिल, तो का इथिल मिथिल, त्यानंतर काय येणार, प्रोपिल अमाइन. ओके, अशा तीन हा होणार आहे, इथिल मिथिल प्रोपिल अमाइन. त्यानंतर नेक्स्ट बघा अरोमॅटिक आपण घेऊया आता याच्यामध्ये. ते अरोमॅटिक इथं प्रोपिलला एन प्रोपिल करा, कारण का सगळे कार्बन सेक्शन मध्ये. ओके, एन प्रोपिल. ओके, नॉर्मल प्रोपिल ग्रुप आहे एन प्रोपिल. ओके, अरोमॅटिक घ्या एन CH3 CH3 असं असेल. तर ह्याचं जे नेम आहे की हे आपलं अरोमॅटिक नेम आता कसं होणार आहे, हे अरोमॅटिक के टर्शियरी अमाइन आहे. आता ह्याच्यामध्ये नेम आपलं कसं होणार, दोन मिथिल ग्रुप आहेत ना आणि एक आपली फिनिल ग्रुप आहे, बेन्झीन रिंग आहे. ह्याचं नेम कसं होणार सांगा. हा कसा होणार आहे, कॉमन नेम काय आहे, कॉमन नेम इथे कसं होणार बघा, लक्षात घ्या. त्यामध्ये आता हे दोन एन सबस्टिट्यूट आहेत, लक्षात घ्या. एन सबस्टिट्यूट आहे, डायमिथिल ऍनिलीन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दोन मिथिल ग्रुप आहेत ना याच्यामध्ये, आणि हा बेन्झीनला NH2 अटॅच करून आपण ऍनिलीन म्हणणार. त्यामुळे डायमिथिल ऍनिलीन होईल किंवा सेम कॉमन आणि IUPAC नेम याचं सेम होणार असतं की आपण इथं डायमिथिल ऍनिलीन सुद्धा म्हणू शकतो. की डायमिथिल ऍनिलीन किंवा यांचं काय नाव आहे NN डायमिथिल
ऍनलिन. काय असं सुद्धा सांगू शकतो आपण. कॉमन आयपीएस सेम आहे. चला बघा आता ह्यांचे आयपीएस ला पहिल्या याच्यामध्ये बघा हा काय येणार आहे. याच्यामध्ये एक एन सबस्टिट्यूएंट एन फिनिल घ्या. एन फिनिल ऍनलिन. ओके इथं बघा दोन एन सबस्टिट्यूएंट घ्या. ओके दोन एन सबस्टिट्यूएंट एन एन डायमेथिल आणि एक पॅरेंट अल्केन मिथेन आणि शेवटचा या अमाइन काढा. एन डायमिथिल मिथेनामाइन. इथं लक्षात घ्या पॅरेंट अल्केन दोन कार्बनचा होणार आणि दोन एन सबस्टिट्यूएंट. एक मिथिल ग्रुप एन सबस्टिट्यूएंट होणार आहे, एक इथिल ग्रुप एन सबस्टिट्यूएंट होणार आहे. इथिल पहिल्यांदा ना इथं कसं येणार एन इथिल बरोबर ना. एन इथिल आणि पुढे काय येणार आहे एन इथिल नंतर काय येणार आहे एन इथिल एन मिथिल. ओके इथेनॉमाइन. ओके एन इथिल एन मिथिल इथेनॉमाइन. इथं बघा त्याच्यामध्ये कसं येणार आहे इथं पॅरेंट अल्केन 3 कार्बनचा होणार आहे प्रोपिल ग्रुप. हे दोन एन सबस्टिट्यूएंट मिथिल आणि इथिल. ओके अल्फाबेटिकल इथिल फर्स्ट येणार आहे एन इथिल बरोबर आहे. त्यानंतर एन मिथिल प्रोपेनामाइन. चल का प्रोपेनामाइन. त्यानंतर इथं बघा दोन एन सबस्टिट्यूएंट सेम नेमचा इकडे असणार आहे एन एन डायमिथिल ऍनलिन. ओके एन एन डायमिथिल ऍनलिन बरोबर आहे. ओके हे असं याचं कॉमन आयपीएस होईल. नेक्स्ट एक कंपाऊंड बघा याच्यामध्ये बघा इथं असं एखादं कंपाऊंड असेल C2H5 आपला इथं अल्किल ग्रुप असेल. एक येणार याच्यामध्ये बघा मिथिल इथिल ऍनलिन किंवा आपण काय म्हणणार आहे एन मिथिल एन इथिल एन मिथिल ऍनलिन. ओके असं पण होऊ शकतं सर. कॉमन आयपीएस सिस्टम ऍनलिन और बेंझिनामाइन. कशाला अशा पद्धतीने हे कॉमन आणि आयपीएस नेम्स आहेत त्या कंपाऊंड्स आहेत. ओके लक्षात आलं. इथं आपला नॉमेनक्लेचरचा पार्ट आपला कंप्लीट झाला. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. Methods of preparation of amines. Okay, methods of preparation of amines. आता amines आपण प्रिपरेशन करणार आहे. Methods of preparation of amines हे कसं असणार आहे लक्षात घ्या. Methods of preparation of amines मध्ये पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. ओके फ्रॉम अल्किल हॅलाइड्स
by ammonolysis process. By ammonolysis process. ओके, अल्किल हलाइड पासून आपण म्हणजे अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड, अल्किल हलाइड मध्ये अमोनिया ग्रुप आपण ऍड करणार आहे, NH2 ग्रुप ऍड करणार आहे, त्याला अमोनोलायसिस असं म्हणणार. इंट्रोडक्शन ऑफ अमिनो ग्रुप NH2 ग्रुप इन अल्किल हलाइड्स इज नोन एज अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड्स. बघा इथं अल्किल हलाइड्स काय होत असतं बघा, अल्किल हलाइड आपला RH आहे, अल्किल हलाइड. आता हा जो अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड ह्याची रिएक्शन आपण पुन्हा बरं करणार आहे अल्कोहोलिक अमोनिया. ओके, अल्कोहोलिक अमोनिया आणि हा लार्ज एक्सेस क्वांटिटी मध्ये आपण घेणार आहे. ओके, लार्ज एक्सेस क्वांटिटी मध्ये. ओके, आणि हिटिंग करणार त्यावेळी इथला कार्बन हॅलोजन बॉन्ड RH मधला ब्रेक होणार आहे आणि इथला अमोनिया मधला NH2 ग्रुप इथं सबस्टिट्यूट होणार आहे RNH आणि इथला H आणि ह्यातला एक X इथं H बाहेर पडणार आहे. आणि हा अमाइन तयार होणार. कुठला अमाइन आहे, प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? कुठला प्रायमरी आहे ना, अमोनिया मधला एक हायड्रोजन ऍटम अल्किल ग्रुप रिप्लेस झाला, त्यामुळे हा काय येणार आहे, प्रायमरी अमाइन. सर प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झाले. ओके, त्याच्यानंतर बघा इथं बघा. ओके, ह्या ठिकाणी पर्टिक्युलर आपण एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2Cl हे हा पण घेतला. इथाइल क्लोराइड, ते इथाइल क्लोराइड, सेम अल्कोहोलिक अमोनिया. हा लार्ज एक्सेस हे लिहिलंच पाहिजे लक्षात. ओके, लार्ज एक्सेस किती करणार आहे. ओके, इथे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे. NH3 मधला न्यूक्लियोफाइल कुठला आहे, NH2 मायनस. हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो लक्षात. हा न्यूक्लियोफाइल इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक करत असतो आणि त्या अमोनिया मधला NH2 मायनस या न्यूक्लियोफाइल जाड आहे इथं होत असतो लक्षात. आणि हा Cl आयटम सबस्टिट्यूट केला जातो. इथं आपल्या सेम CH3 CH2 and H2. ओके, इथला हायड्रोजन आणि हा Cl HCl बाहेर पडणार. हा प्रायमरी अमाइन तयार झाला. याचा नेम आहे आपला इथिल अमाइन किंवा ह्यालाच आपण IUPAC काय म्हणतो, इथेन अमाइन. लक्षात का, इथिल अमाइन और इथेन अमाइन. ओके, असं असणार आहे. तर ह्यामध्ये बघा दुसऱ्या याच्यामध्ये आपण इथं कंडिशन काय घेतले, लार्ज एक्सेस घेतलेलं असतं. अल्कोहोलिक अमोनिया घेतलाय आणि तो लार्ज एक्सेस घेतला तरच रिएक्शन प्रायमरी अमाइन सेलला स्टॉप होणार आहे. अमोनिया जर कमी क्वांटिटी मध्ये घेतला असेल तर रिएक्शन प्रायमरी अमाइन सेलला स्टॉप होत नाही. ती परत प्रायमरी अमाइनचं सेकंडरी अमाइन मध्ये कन्वर्जन होते, सेकंडरीचं टर्शरी मध्ये, आणि टर्शरी परत क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचं फॉर्मेशन होत असतं. आता मग लक्षात घ्या त्यामध्ये त्या रिएक्शनला अमोनोलायसिस का म्हणतात लक्षात घ्या. अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड, कारण का अल्किल हलाइड मध्ये अमिनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. ओके, त्यामुळे त्या रिएक्शनला काय म्हणतात, अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड्स. का आणि दुसरं काय होत असतं समजा, अमाइन मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो, त्यामुळे अल्कायलेशन ऑफ अमोनिया होतो. हे बघा आपण काय म्हणतात, ज्या रिएक्शन मध्ये the reaction in which त्या रिएक्शन मध्ये काय होतं, the reaction in which NH2 group amino group, okay, the reaction in which amino group is introduced, amino group is substituted. Okay, the reaction in which amino group is substituted होतो, amino group substitute होते लक्षात घ्यायचं. Okay, amino group is substituted, therefore it is called ammonolysis reaction.
इथे रिएक्शन मध्ये अमिनो ग्रुप सबस्टिट्यूट होत आहे, त्यामुळे अमोलायसिस म्हणतोय आपण. आणि त्या अमाइन मध्ये अँड अल्किल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इन अमाइन्स. अमाइन मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाला की नाही, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय, अल्कायलेशन ऑफ अमोनिया. अल्किल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इन अमाइन्स. Alkyl group is introduced in amine. Okay. Alkyl group is introduced in amine. Therefore, it is called alkylation of ammonia. क्या अमोनिया आपला NH3 ना, NH3 मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय. अमोनिया NH3 आहे, NH3 मध्ये एक अल्किल ग्रुप आलाय ना, म्हणून आपण याला काय म्हणते, अल्कायलेशन ऑफ अमोनिया. ओके, अमोनिया मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय म्हणून त्या रिएक्शनला अल्कायलेशन ऑफ अमोनिया असं सुद्धा म्हटलं जातं. समजा. आणि अमोलायसिस कधी म्हणायचं, NH2 ग्रुप सबस्टिट्यूट करतो. समजा. हॅलोजन आयटमला NH2 ग्रुप सबस्टिट्यूट करतो विसरतो. म्हणजे हॅलोजन आयटम NH2 ग्रुप ने रिप्लेस केला होता, सबस्टिट्यूट केला होता, म्हणून याला अमोलायसिस रिएक्शन. आणि इथं आपण जो अल्कोहोलिक अमोनिया ऍड करणार आहे तो कसा असणार आहे, आपला लार्ज एक्सेस असणार आहे, एकदम लार्ज एक्सेस. तरच आपल्या रिएक्शन प्रायमरी अमाइन स्टेजला स्टॉप करता येणार. हा जर लार्ज एक्सेस यूज केला नसेल तर काय होणार आहे, रिएक्शन कंटिन्यू होणार आहे. प्रायमरी अमाइन सेकंडरी टर्शियरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळणार. कसं होणार आहे बघा, जर तुम्ही अल्किल हायड्रेट घेतला असेल RH, ह्याची तुम्ही रिएक्शन अमोनियावर केली NH3 बरोबर, तर काय होत असतं लक्षात घ्या, इथला कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक होतोय ना, आणि इथं NH2 ग्रुप इथे इंट्रोड्यूस होतोय. त्यामुळे आपल्याला काय मिळतोय, RNH2 मिळतोय. इथला H आणि हा S, इथं HX रिमूव्ह होतो. समजा की हे अल्किल हायड्रेट आहे, हा प्रायमरी अमाइन मिळाला आपल्याला, प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झालं. हे प्रायमरी अमाइन हा अल्किल हायड्रेट. ओके, अल्किल हायड्रेट प्रायमरी अमाइन. परत आपण ह्याच्यामध्ये अल्किल हायड्रेट इंट्रोड्यूस केलं की अल्किल हायड्रेट त्याला प्रायमरी अमाइन परत अल्किल हायड्रेट वर रिएक्शन देतो लक्षात घ्या. ओके, लार्ज एक्सेस मध्ये जर अमोनिया घेतला नसेल तर त्या अमोनियाची अल्किल हायड्रेट वर रिएक्शन प्रायमरी अमाइन तयार होतो. त्याला प्रायमरी अमाइन हा अमोनियापेक्षा स्ट्रॉंग बेस असतो लक्षात घ्या, स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल असतो. तो परत काय करत असतो, अल्किल हायड्रेट वरती परत अटॅक करतो लक्षात. ओके, त्यावेळी काय होत असतं बघा, परत हा अल्किल ग्रुप एक हायड्रोजन रिप्लेस करणार आहे, त्यावेळी काय होणार, इथं R2NH होणार ना, बरोबर ना. आणखी अल्किल ग्रुप इथे ना, इथला H बाहेर पडणार आणि हा X, परत HX बाहेर पडणार आहे. आणि हा आपल्याला मिळणार सेकंडरी अमाइन मिळणार. समजा सेकंडरी अमाइनचं फॉर्मेशन होणार. परत हा सेकंडरी अमाइन त्या प्रायमरी अमाइन पेक्षा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे, स्ट्रॉंगर बेस आहे. हा परत त्या अल्किल हायड्रेट वरती अटॅक करणार RX वर. ओके, परत हा अल्किल हायड्रेट वरती अटॅक करणार. ओके, परत हा अल्किल ग्रुप इथे इंट्रोड्यूस होणार आहे. ओके, R3N होणार, इथला H आणि X, परत आपला HX बाहेर पडणार आणि हा आपला टर्शियरी अमाइन फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ टर्शियरी अमाइन. हा टर्शियरी अमाइन परत स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे. ओके, परत याची अनेक अल्किल हायड्रेट वर रिएक्शन होते. परत हा अल्किल ग्रुप इथं अटॅच होतो. ओके, त्यामुळे परत आपल्या इथं प्लस ऑर्डर मिळतो बघा, R4N+X- नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या अल्किल ग्रुप बरोबर बॉन्डिंग करते, त्यामुळे R4 होतो. नायट्रोजन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या अल्किल ग्रुप साठी बॉन्डिंगला दिली, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह, आणि हा X- आलाय. ओके, ह्याचं ते नेम आहे, त्या कंपाऊंडचं आपलं जे नेम आहे ते आपलं नेम आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर ह्याचं नेम आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट.
हे 4 अल्किल ग्रुप आहे, त्यामुळे ह्याला क्वाटर्नरी असं म्हणलं जातं. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा ह्याला आपण आणखी काय म्हणतो, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड म्हणतो. तर का आणखी याचं नेम काय आहे आपलं, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. ओके, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड असं सुद्धा आपण म्हणतो. लक्षात, असे रिएक्शन कंटिन्यू होत असते. जर तुम्ही लार्ज एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया घेतला नसेल तर त्या अल्किल हॅलाइड बरोबर अमोनिया रिएक्शन देऊन प्रायमरी अमाइन तयार करतो. प्रायमरी अमाइन हा अमोनियापेक्षा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे, स्ट्रॉंग बेस आहे. तो परत लक्षात घ्या अल्किल हॅलाइड वरती परत अटॅक करतो आणि सेकंडरी अमाइन तयार करतो. हा सेकंडरी अमाइन परत ह्या प्रायमरी अमाइन पेक्षा स्ट्रॉंग बेस आहे, तो परत अल्किल हॅलाइड वर रिएक्ट होणार. परत टर्शियरी अमाइन, टर्शियरी अमाइन परत स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे किंवा स्ट्रॉंगर बेस आहे सेकंडरी अमाइन पेक्षा, तो परत अल्किल हॅलाइड बरोबर आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडचं फॉर्मेशन होतं. आणि हे सगळे प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड हे जे मिक्सर मिळणार आहे ते एकमेकांपासून आपल्याला सेपरेट करता येत नाही. तर का त्यासाठी अमोनिया लार्ज एक्सेसच घेतला पाहिजे, तरच रिएक्शन प्रायमरी अमाइन स्टेजला स्टॉप होणार. नाहीतर हे असे कंटिन्यू होणार, सगळे मिळणार आणि हे सगळे एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. चल का की म्हणजे ओव्हर अल्कायलेशन हे अवॉइड केलं जातं. ओव्हर अल्किल ग्रुप म्हणजे जास्त अल्किल ग्रुप हे इंट्रोड्यूस होतात, ते अवॉइड केले जातात. लार्ज एक्सेस अमोनिया यूज केला जातो. लक्षात का, हे लक्षात ठेवा सर. हे सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. लक्षात. तर त्यानंतर बघा त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर एखादा एक्झाम्पल जरी घेतला याच्यामध्ये तर रिएक्शन आपली कशी होईल बघा. समजा तुम्ही एखादी एक्झाम्पल याच्यामध्ये घेतला असेल, मग ह्या रिएक्शनला तुम्ही काय म्हणताय, अमोनोलायसिस का म्हणताय, तर अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन आयटम अमोनियाने सबस्टिट्यूट केला जातो म्हणून आपण याला अमोनोलायसिस म्हणतो. आणि अमोनियामध्ये अमोनिया NH3 ना, अमोनियामध्ये एक हायड्रोजन आयटम कमी होऊन अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस होतो की नाही, म्हणून अमोनियामध्ये अल्किल ग्रुप ऍड होतोय. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, अल्कायलेशन ऑफ अमोनिया. अमोनियामध्ये अल्कायलेशन केलं जातं, अल्किल ग्रुप ऍड केला जातो. लक्षात आहे की नाही, की लक्षात ना की अल्कायलेशन ऑफ अमोनिया किंवा अमोनोलायसिस. तर त्यानंतर पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही घेऊन बघू शकता हे कसं होणार बघा. लक्षात घ्या ह्यामध्ये कसं येणार. समजा आपण इथं हा इथिल अमाइन जर घेतला असेल किंवा इथिल क्लोराइड किंवा इथिल ब्रोमाइड घेतला असेल, समजा हा इथिल ब्रोमाइड आहे, ओके, इथाइल ब्रोमाइड. ओके, त्याची आपण अमोनियावर रिएक्शन करणार आहे, अल्कोहोलिक अमोनिया. आपण लार्ज एक्सेस घेणार नाही. ओके, बघा इथं अमोनियावर रिएक्शन होणार आहे इन अ सील्ड कॉपर ट्यूब. ओके, ह्या इथिल ब्रोमाइड आणि अल्कोहोलिक अमोनिया एका सील्ड कॉपर ट्यूब मध्ये आपण घेणार आहे. अशी कॉपरची ट्यूब असणार आहे, ती सील केलेली असणार आहे. याच्यामध्ये इथिल ब्रोमाइड आणि अल्कोहोलिक अमोनिया आपण घेणार आहे. सगळं सील्ड कॉपर ट्यूब. ओके, आणि ऍट 373 केल्विन टेम्परेचर, त्या टेम्परेचरला लक्षात बघा इथं 373 केल्विन टेम्परेचर. ओके, काय होणार आहे, इथला जो कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि NH2 हा न्यूक्लियोफाइल इथं अटॅक करणार आहे. त्यामुळे आपला CH2NH2 हा आपल्याला काय म्हणणार, प्रायमरी अमाइन मिळणार आहे. ओके, याचं नेम काय आपलं, इथाइल अमाइन. ओके, इथाइल अमाइन. इथला H आणि Br, ओके, HBr बाहेर पडणार. चला, ओके, मग परत इथं लक्षात घ्या, परत रिएक्शन कंटिन्यू कसं होणार बघा. हा इथाइल अमाइन आहे. ओके, इथाइल अमाइन. हा जो इथाइल अमाइन आहे त्याची परत रिएक्शन कुणाबरोबर होणार, त्या इथाइल ब्रोमाइड बरोबर होणार. हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे, अमोनियापेक्षा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे इथाइल अमाइन ड्यू टू
इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्किल ग्रुप्स. हा अल्किल ग्रुप कसा आहे, त्याला टेस्टला अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्किल ग्रुप. ओके, NH2 ग्रुप लाडायचा आहे. त्यामुळे अमोनियावरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली बॉन्डिंगला जाऊ शकते. त्यामुळे ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लगेच तो देऊ शकतो. ओके, त्यामुळे जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो तो न्यूक्लियोफाइल असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो. ओके, हा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल ऍक्ट होणार. परत हा इथिल ब्रोमाइड वर अटॅक करणार. ओके, CH3CH2Br सर का परत हिच्यावर अटॅक करणार. ओके, आणि आपल्याला काय मिळेल बघा, परत सेम हिटिंग असणार इथं. ओके, आणखी हा ग्रुप आणि असेल ना आपला, बरोबर आहे ना, CH3CH2 ट्वाइस बनणार मी इथं. कसं का पुढे काय ना, NH प्लस HBr. सो का याचं नेम काय ना, डायइथिल अमाइन. हा कुठला आहे आपला डायइथिल अमाइन, सेकंडरी अमाइन ना, सेकंडरी अमाइन. हा तयार झाला डायइथिल अमाइन, परत स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार, परत ह्याच्यावर अटॅक करणार. ओके, हे असं परत हाच मॉलिक्यूल मी इथे घेतलाय, परत हा इथिल ब्रोमाइड वर अटॅक करणार. तर ह्याच्यावर अटॅक करणार, हिटिंग करणार आहे आपण, काय होणार. ओके, ह्याच्यावरती अटॅक केला, परत कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार आणि 3 इथाइल ग्रुप इथे येणार प्लस HBr. तिचं नेम आहे ट्रायइथिल अमाइन. हा टर्शियरी अमाइनचं फॉर्मेशन झालं. ओके, परत हिच्यावरती अल्केल आहे, सेम अल्केल आहे, परत इथिल ब्रोमाइड वर अटॅक करणार. परत ह्याचा अटॅक कुठे असणार का, हा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे, परत हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक करणार. नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या इथाइल ग्रुप बरोबर बॉन्डिंग करणार आहे. त्यावेळी आपल्याला काय मिळणार बघा, CH3CH2 हे 4 असणार आहे, N प्लस आणि तर Br मायनस, हे हा मिळणार. त्याला आपण काय म्हणतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणलं ते ना, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. हा टेट्रा अल्किल कुठला होणार, टेट्रा इथिल. 4 इथिल ग्रुप्स आहेत, अमोनियम आणि हॅलाइड आहे तो ब्रोमीन आहे. हे टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. चल का ह्याचं फॉर्मेशन होणार आणि हे सगळे एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही लक्षात. ओके, जर लार्ज एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया घेतला नाही कसं ना. ओके, आता मग लक्षात घ्या, याच्यामध्ये रिएक्शन आपल्या प्रायमरी अमाइन स्टेजला स्टॉप करायचं तर अल्कोहोलिक अमोनिया हा लार्ज एक्सेस क्वांटिटी मध्येच आपल्याला घेतला पाहिजे. आणि दुसरे यामध्ये बघा, जर का लक्षात घ्या आपल्याला टर्शियरी अमाइन चं फॉर्मेशन करायचं असेल तर ते टर्शियरी अल्किल हॅलाइड पासून होऊ शकत नाही. लक्षात, टर्शियरी अमाइनचं फॉर्मेशन टर्शियरी अल्किल हॅलाइड पासून होऊ शकत नाही, कारण का टर्शियरी अल्किल हॅलाइडची अल्कोहोलिक अमोनियावर रिएक्शन केल्यानंतर इलिमिनेशन रिएक्शन होत असते, सबस्टिट्यूशन रिएक्शन नाही. ओके, मग लक्षात ते कसं असतं. हे कसं होणार आहे लक्षात घ्या, काय म्हटलं आपण बघा, यामध्ये जर टर्शियरी अमाइन तयार करायचं असेल तर टर्शियरी अल्किल हॅलाइड घेऊन चालणार नाही. चल का बघा, आपण इथे घेतला CH3 ओके, N इथं आपण Cl घेतला किंवा Br घेऊ. ओके, याचं नेम काय आहे,
नेम ऑफ दिस कंपाउंड काय नेम आहे सांगा. ओके, टोटल कार्बन किती आहेत आपले 4 आहेत ना. 4 कार्बनचा ब्युटील आहे. पायटापाटेसमेंटचा कार्बन दुसरा 3 कार्बन अटॅच आहे, त्यामुळे टर्शरी लिंकेज आहे. टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. हा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड कुठला हॅलाइड आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड आहे ना. ओके, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा नेचर कसा आहे? आपला टर्शरी आहे. चल का, तो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हे टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. ओके, टर्शरी अल्किल हॅलाइड. त्या टर्शरी अल्किल हॅलाइडची रिएक्शन जर आपण ओके अल्कोहोलिक अमोनिया बरोबर जर केली, अल्कोहोलिक अमोनिया बरोबर जर आपण केली तर लक्षात घ्या काय झालं पाहिजे तयार. ह्याच्यामध्ये हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होऊन इथं NH2 ग्रुप इंट्रोड्यूस झाला पाहिजे ना, परंतु तसं होत नाही. टर्शरी अल्किलाइडची अल्कोहोलिक बेस बरोबर रिएक्शन झाल्यानंतर अमोनिया हा बेस म्हणून ऍक्ट होत असतो, कारण की याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, त्यामुळे तो लेविस बेस म्हणून ऍक्ट होतो. तर का न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो, इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे लेविस बेस आणि न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो. त्यामुळे टर्शरी अल्किलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक बेस बरोबर जर केली असेल तर आपल्याला इथं सबस्टिट्यूशन रिएक्शन मिळत नाही. हा ब्रोमीन आयटम NH2 ग्रुपने रिप्लेस होऊ शकत नाही. तर काय होत असतं, तर इथे इलिमिनेशन रिएक्शन डॉमिनंट असते. लक्षात घ्या, बीटा इलिमिनेशन रिएक्शन इथे कॅरी आउट होत असते. तर इथं बीटा इलिमिनेशन रिएक्शन कशी होते बघा. त्यामध्ये इथं ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आपला कुठं असणार आहे? अल्फा असणार. त्याच्या पुढचा बीटा, हा बीटा असेल, हा बीटा असेल किंवा हा बीटा असेल. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होतो. कुठलाही बीटा कार्बन घ्या, त्याला तुम्ही बीटा 1 म्हणा, बीटा 2, बीटा 3. ओके, बघा मग इथे काय होणार तुम्हाला CH3 CCS3. समजा त्या कार्बनचा हायड्रोजन एक कमी झाला तर इथं आपलं काय येणार आहे बघा. याच्यामध्ये इथला तर ब्रोमीन रिमूव्ह होणार आहे ना, इथला ब्रोमीन गेला, इथला हायड्रोजन गेला, डबल बॉन्ड इथं शिफ्ट होऊन जाईल, डबल बॉन्ड CH2. तर का एक हायड्रोजन कमी झाला, तो हायड्रोजन इथे येणार, NH3 चा NH करून इथला एक हायड्रोजन इथे आला आणि हा ब्रोमीन NH4Br अमोनियम ब्रोमाइड. आणि इथे डबल बॉन्ड येणार कार्बन कार्बन मध्ये, आणि ह्याचं जे नेम आहे ते आपलं आयसोब्युटील. ओके, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे. टोटल 4 कार्बन्स आहेत. 4 कार्बनचा अल्किन अल्किलीन काय कॉमन सिस्टम मध्ये अल्किनला अल्किलीन म्हणतो आपण. काय आयसोब्युटील. ओके, हा अल्किन तयार होणार असाल का की हे तुम्ही लक्षात ठेवा सर. टर्शरी अल्किल हॅलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक अमोनिया बरोबर झाली किंवा अल्कोहोलिक बेस बरोबर झाली तर आपल्या इथं अल्किन हा प्रोडक्ट मिळत असतो. इलिमिनेशन रिएक्शन इथं डॉमिनंट असते, सबस्टिट्यूशन रिएक्शन नाही. हा क्वेश्चन नीटला 100% विचारतात. चल का, नीट असेल, ते असेल, सीट असेल, चल का त्याला क्वेश्चन विचारतात असाल की टर्शरी अल्किल अल्कोहोलिक बेस वर रिएक्शन झाली की इलिमिनेशन रिएक्शन होतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन नाही. चल का, इट गिव्स इलिमिनेशन रिएक्शन, नॉट सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, हे लक्षात ठेवा सर. आता मग आपण फक्त इथं ॲलिफॅटिक अल्केली हॅलाइड पासून आपण करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन केलेलं आहे. तर लक्षात घ्या, दुसरं एरोमॅटिक अमाइन्स आपण इथं त्या मेथडनुसार तयार करू शकत नाही. तर का करू शकत नाही? अरिन हॅलाइड्स डू नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर का अरिन हॅलाइड मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही because these are less reactive towards nucleophilic substitution reaction due to sp2 hybridized carbonate of aryl groups. aryl groups sp2 hybridized carbonate चे नेचर असतं, डबल बॉन्डेड कार्बन असतात ना त्याच्यामध्ये. त्यामुळे aryl halides do not undergo nucleophilic substitution reaction. aryl halides ओके ही nucleophilic substitution reaction देत नाही. लक्षात घ्या, aryl halides do not form as primary amine. ओके, की प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन करू शकत नाही बिकॉज दीज आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन.
एक्चुअली काय म्हणले आपण लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर का अरिल हॅलाइड्स डू नॉट फॉर्म प्रायमरी अमाइन्स बिकॉज दीज आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे सुद्धा सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं आउट ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स आहे. आउट ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स टुवर्ड्स अमोनिया. ह्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड मोर रिएक्टिव्ह, त्यानंतर अल्किल ब्रोमाइड, त्यानंतर अल्किल क्लोराइड, असे आउट ऑफ रिएक्टिव्हिटी. ते अल्किल हॅलाइड मोर रिएक्टिव्ह, त्यानंतर अल्किल क्लोराइड, त्यानंतर अल्किल ब्रोमाइड, त्यानंतर अल्किल क्लोराइड. चलो काय अशा पद्धतीने हे अमोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड पासून आपण प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन करू शकतो लार्ज एक्सेस अमोनिया यूज केला तरच. ओके, लक्षात घ्या. आता ह्या रिएक्शनला आपण अमोलायसिस का म्हणतो तर कार्बन हॅलोजन बॉन्ड अल्किल हॅलाइड मधला अमोनिया ग्रुपनं सबस्टिट्यूट होते म्हणून याला आपण अमोलायसिस रिएक्शन असं म्हणतो. आणि अमोनिया मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो म्हणून याला अल्कायलेशन ऑफ अमोनिया असं म्हटलं जातं. ओके, लक्षात घ्या. आणि त्यानंतर सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. ओके, सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन सेम फ्रॉम alkylates. Okay, starting material same है from alkylates by Gabriel Thallimide synthesis. Okay, by Gabriel Thallimide synthesis. किंवा गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आपण म्हणूया. ते गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस सेम इथं अल्किल हॅलाइड्स पासून आपण अमाइन करणार आहे. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. आता लक्षात घ्या, गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस पासून आपल्याला प्रायमरी अलिफॅटिक अमाइनचं फॉर्मेशन करायचं आहे. तर ह्यासाठी आपण स्टार्टिंग मटेरियल जो घेणार आहे तो थॅलिमाइड असणार आहे. ओके, बघा कसं असणार आहे त्यामध्ये थॅलिमाइड. थॅलिमाइड कसं करणार आहे आपण झालेलं आहे आपले रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ओके, फॉर्मेशन ऑफ अमाइड्स. ओके, थॅलिमाइड बघा बेन्झीनला CO, इथे पण CO, हा NH, त्याचं नेम आहे आपलं थॅलिमाइड. थॅलिमाइड हा जो थॅलिमाइड आहे ह्याची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड वर केली आहे. अल्कोहोलिक इथेनॉल असणार आहे. ते इथेनॉलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड किंवा अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड ह्याच्यावर याची रिएक्शन करून हीटिंग केलं जातं. त्यावेळी काय होत असतं लक्षात घ्या, इथला जो NH प्रोटॉन आहे, NH प्रोटॉन म्हणजे नायट्रोजनला अटॅचला हायड्रोजन, हा जो H+ आयन आहे नायट्रोजन अटॅचला तो पोटॅशियमने रिप्लेस केला जातो लक्षात घ्या. ओके, आणि आपल्या इथे कंपाऊंड इथे काय मिळत असतं बघा. ओके, हा C डबल बॉन्ड O ऍज इट इज, इथला C डबल बॉन्ड O ऍज इट इज, इथला N ऍज इट इज, इथला NH प्रोटॉन रिप्लेस होणार. हा NH प्रोटॉन हा पोटॅशियम ने रिप्लेस होणार लक्षात घ्या इथला. ओके, त्यामुळे इथे K+N- हे सॉल्ट तयार होणार. इथला H आणि हा OH- इथं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो H2. ओके, तर इथला H आणि OH H2 जातो आणि हे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड तयार होतं. सॉल्ट फॉर्मेशन झालंय प्लस आयन झाले याच्यामध्ये. NH प्रोटॉन पोटॅशियम ने रिप्लेस झाला, तिथं पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. चलो, हा आपला काय झाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. ओके, हा जो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड आहे
ह्याच्यामध्ये काय केलं आता बघा, ह्याच्यामध्ये अल्किल ग्रुप RX हा इंट्रोड्यूस केला होता की अल्किल ग्रुप याची अल्किल वर रिएक्शन केली जाते RX अल्किल आलं इथं आपण लिहूया प्लस RX अल्किल आलं याचे अल्किल वर रिएक्शन होते त्यावेळी आपल्याला काय मिळतं बघा परत ह्याच्यामध्ये की हा अल्किल ग्रुप पोटॅशियमच्या ठिकाणी सबस्टिट्यूट होत असतो C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O N ओके मायनस NR हे हा तयार करू शकतो आणि इथं रिमूव्ह काय होणार हा पोटॅशियम आणि हा X हे X रिमूव्ह पोटॅशियम आहे इथं नायट्रोजनला अल्किल ग्रुप आणायचा आहे ना त्यामुळे अल्किल ग्रुप N सबस्टिट्यूट झाला N अल्किल थॅलिमाइड ओके N अल्किल थॅलिमाइडचं फॉर्मेशन झालं ओके N अल्किल थॅलिमाइड हा काय असेल जो N अल्किल थॅलिमाइड आहे त्याची परत aqueous 2 molecules of NaOH पर रिएक्शन केली जाईल aqueous 2 molecules of NaOH आता हा aqueous 2 molecules of NaOH बरोबर रिएक्शन केल्यानंतर काय होतं असतं बघा इथला जो कार्बन नायट्रोजन बॉन्ड आहे हा ब्रेक होतो हे दोन्ही बॉन्ड ब्रेक होत असतात असं कार्बन नायट्रोजन बॉन्ड आणि हा aqueous 2 molecules of NaOH मधले दोन हायड्रोजन आहेत 2 NaOH म्हणजे इथे दोन हायड्रोजन असणार आहेत ही दोन हायड्रोजन एटम त्या नायट्रोजनला अटॅच होणार आणि काय मिळेल ते RNA पुरे नाही हा R आहे हा N आहे NaOH मधले दोन हायड्रोजन नायट्रोजन अटॅच झाले हा काय झाला प्रायमरी अमाइन का सेकंडरी अमाइन प्रायमरी अमाइन ना चल का प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झालंय प्रायमरी अमाइन तयार झालं आणि आता राहिलं काय याच्यामध्ये बघा इथं ही दोन हायड्रोजन गेले इथं राहिले काय दोन Na वर आले एक ONA इथं अटॅच होणार दुसरा ONA इथं अटॅच होणार त्यावेळी काय मिळणार बघा अशा तीचं कंपाऊंड आपल्याला मिळेल हा CO आहे कसं आहे ना हा CO आहे कसं आहे इथं ONA झाला O minus Na plus दुसरा राहिलेला O minus Na plus अशा पद्धतीने आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे हे सोडियम सॉल्ट ऑफ फॅलिक ऍसिड आहे त्या कंपाऊंडला आपण फॅलिक ऍसिड म्हणतो की नाही COOH हे फॅलिक ऍसिड आहे हे शेवटचे हायड्रोजन सोडियम रिप्लेस झाले हे सोडियम सॉल्ट ऑफ फॅलिक ऍसिड किंवा सोडियम थॅलिमाइड सुद्धा सोडियम थॅलेट सुद्धा म्हणतो आपण ओके हे अशा पद्धतीने प्रायमरी अमाइन आपल्याला इथे मिळणार आहे आणि गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आहे इट इज यूज्ड फॉर ओनली प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन फक्त प्रायमरी अमाइन्स आपण इथे तयार करू शकतो सध्या गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस नुसार आणि ही प्रायमरी अमाइन ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन असणार आहे अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण तयार करू शकत नाही चल का हे लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टन्स आहे असं काय की हिच्यामध्ये हे लक्षात ठेवा लक्षात घ्या अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण तयार करू शकत नाही आणि रिएक्शन इथं प्रायमरी अमाइन सेलला स्टॉप करू शकते इथं ओव्हर अल्कायलेशन केलं जात नाही ओव्हर अल्कायलेशन इज अवॉइडेड देयरफॉर सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन इज नॉट फॉर्म चल का हे लक्षात ठेवायचं आहे ओव्हर अल्कायलेशन इथं होत नाही ओके ओके ओव्हर अल्कायलेशन इज अवॉइडेड ओके ते अवॉइड केलं जातं ओके त्यामुळं सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन हे आपलं फॉर्म होत नाही बरोबर आहे सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनचं फॉर्मेशन होऊ शकत नाही ओव्हर अल्कायलेशन अवॉइड केल्यामुळे लक्षात आणि ओनली प्रायमरी अमाइन आपण तयार करू शकतो ओनली प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन ओके ओनली प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स प्रिपेअर्ड का फक्त
प्रायमरी अलिफॅटिक अमायनस आपण गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस पासून करू शकतो असं. ओके, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन करू शकत नाही because these are less reactive towards nucleophilic substitution reaction. ओके, काय म्हटलं आपण बघा, अरोमॅटिक अमाइन्स, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स. Primary aromatic amines is not prepared. काय reason आहे? Less reactivity towards nucleophilic substitution. SN मध्ये nucleophilic substitution reaction ना. Okay, less reactive towards nucleophilic substitution of anion formed by thaliamide. हे रिसर्च इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला नीटला जेईला विचारलं जाऊ शकतं. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन नॉट प्रिपेअर्ड बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस because these are less reactive towards nucleophilic substitution reaction of anion formed by thaliamide. थॅलिमाइड चा anion कुठे आहे? इथे आहे बघा, ते इथे निगेटिव्ह चार्ज आहे, हा anion आहे सर. बघा, anion formed by thaliamide. Understand? Okay. That's all. Okay. Aryl halides. RX. Ini aryl halides लक्षात. Okay. Aryl halides ह्याच्यातले less reactive आहे. Nucleophilic substitution reaction. Okay. लक्षात की आपले गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आहे, फक्त प्रायमरी अमाइन्स आपण इथे फॉर्मेशन करू शकतोय. असं का तुम्ही आता पर्टिक्युलर एक्झाम्पल जर घेतले कॅस मध्ये, तर आर च्या ठिकाणी तुम्ही फक्त काय करा, इथं ओके, इथं तुम्ही CS3 घेतला असेल, एक्स जो आहे तो तुम्ही इथं Cl घेतला असेल. कसं हा आपला काय झाला, किंवा इथं दुसरा घ्या अल्किल CH3 CH2Cl तुम्ही घेतला असेल, त्याचं नेम काय इथाइल, आणि इथं काय म्हणणार आहे क्लोराइड. ओके, इथं आता पोटॅशियम आणि क्लोरीन रिमूव्ह आहे, X इथं Cl असणार, KCl. इथं अल्किल कुठला येणार आहे, CH2CS, बरोबर ना. N अल्किल कुठला येणार, N इथिल थॅलिमाइड. ओके, आणि इथं सेम काय होणार आहे, हे सेम होणार ॲक्वस एनओएच, आर फक्त चेंज होणार CH2CS. प्रायमरी अमाइन काय होणार, नेम याचं काय आपलं इथिल अमाइन. ओके, इथिल अमाइनचं फॉर्मेशन होईल किंवा इथेन अमाइन. अंडरस्टँड? कसं लागले गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस, ओके अंडरस्टँड. ओके, तर त्यानंतर गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस नंतर आपण नेक्स्ट मेथड बघणार आहे, ती आहे आपली बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड्स, बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइड्स, बाय रिडक्शन ऑफ अल्किल नाइट्राइल और अल्किल सायनाइड, त्यानंतर बाय रिडक्शन ऑफ अमाइन्स. ठीक, या सगळ्यांचं रिडक्शन करून आपण प्रायमरी अमाइन्सचं फॉर्मेशन करणार आहोत. पहिले याच्यामध्ये by reduction of oxides, okay, oxides. तर ऑक्साइडचं रिडक्शन आपण करणार आहे. ओके, हे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये स्टेट बोर्डला नाही लक्षात ठेवा. ओके, बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइड्स, ऑक्साइडचं रिडक्शन आपण करणार आहे. कसं असणार आहे बघा याच्यामध्ये. आता ऑक्साइड आपण कसं लिहिणार आहे, ऑक्साइड C डबल बॉन्ड NOH, बघा लक्षात घ्या, C डबल बॉन्ड NOH हा जो फंक्शन ग्रुप आहे तो ऑक्साइडचा आहे. चला ऑक्साइड, या ऑक्साइडला एका साइडला अल्किल ग्रुप अटॅच केला. बघा इथं लक्षात घ्या काय म्हटलंय आपण, C डबल बॉन्ड NOH ला आपण ऑक्साइड म्हणणार आहे. त्या ऑक्साइडला एका साइडला अल्किल ग्रुप, एका साइडला हायड्रोजन अटॅच केला
तर हे अल्डोऑक्साइड ना अल्डिहाइडचा ऑक्साइड म्हणजे ह्याला अल्डोऑक्साइड असं म्हणायचं. ओके, अल्डोऑक्साइड. आता हा जो अल्डोऑक्साइड आहे त्याचं रिडक्शन होत असतं. रिडक्शन आपण रिड्युसिंग एजंट इथे यूज करणार आहे, सोडियम आपले इथेनॉल. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा काय करत असतो लक्षात घ्या, 4 नेसंट हायड्रोजन देत असतो. रिड्युसिंग एजंट हा हायड्रोजन देत असतो, ऑक्सिडायझिंग एजंट हा ऑक्सिजन देत असतो. हे 4 नेसंट हायड्रोजन आहे. नेसंट हायड्रोजन हायली रिएक्टिव्ह असतात आणि अनस्टेबल असतात, त्यामुळे आपण ब्रॅकेट मध्ये दाखवतो असं. ओके ओके, लक्षात आलं. ही आता 4 नेसंट हायड्रोजन सोडियम आणि इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट देणार आहे. मग हे ह्याने रिलीज केले नेसंट हायड्रोजन, त्याचे ऍडिशन बघा इथं होत असते. ह्या साइडला 1 हायड्रोजन, ह्या साइडला 2 हायड्रोजन आणि राहिलेला त्यातला 1 हायड्रोजन इथं ऍडिशन. काय होते बघा, R आहे ना, त्या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार आहे. इथला ऑलरेडी CH आहे, हायड्रोजन आहे. ह्यातला 1 हायड्रोजन घेतला RCH2, नायट्रोजनला 2 हायड्रोजन ऍडिशन RCH2NH2, राहिलेला 1 हायड्रोजन आणि हा OH HOH वॉटर. बरोबर ना. ओके, काय मिळेल बघा इथं RCH2NH2. ओके, आणि हा वॉटर. हा कुठला अमाइन मिळणार आहे, प्रायमरी का सेकंडरी? कुठला अमाइन आहे? प्रायमरी आहे ना. NH अमोनियमला एकच हायड्रोजन हे अल्किल ग्रुप मध्ये प्लेस आहे. प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन आहे, कशाला का. दुसरा आपण आता सेम ऑक्साइड घेणार आहे, NOH. कशाला अल्किल ग्रुप आहे. दोन्ही साइडला अल्किल ग्रुप, दोन्ही साइडला अल्किल ग्रुप असतील. ऑक्साइडच्या दोन्ही साइडला अल्किल ग्रुप, C डबल बॉन्ड NOH ऑक्साइड, दोन्ही साइडला अल्किल ग्रुप असेल तर ह्याला केटा ऑक्साइड म्हणायचं. हे काय आहे, केटा ऑक्साइड. बघा, कारण का केटोन असा असतो ना, बरोबर आहे ना. पुढचा O आहे तो NOH ने रिप्लेस झाला. केटोनचा ऑक्साइड आहे केटा ऑक्साइड. सेम इट इज रिड्यूस्ड बाय reducing agent sodium in ethanol. Okay, reducing agent 4 नेसंट हायड्रोजन सेम काय होणार बघा, इथला हायड्रोजन इथं, 2 हायड्रोजन इथं, बरोबर, आणि राहिलेला 1 हायड्रोजन इथं, 4 हायड्रोजन झाले. ओके, RCH इथं बघा CH होणार आहे, इथं R आहे ना, NH. हे 2 R CH NH प्लस H2. हा सुद्धा आपला कसा आहे, प्रायमरी अमाइनस आहे ना, प्रायमरी अमाइन. हे प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झालंय. आता पर्टिक्युलर तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकताय. अल्किल ग्रुप इथे घेतला CH3, बरोबर. त्यानंतर इथं CH, हे डायरेक्ट हे असे की आता CH3, त्यानंतर CH डबल बॉन्ड NOH. हे 2 कार्बनचा इथं CH3 CH2 असेल तर आपण काय म्हणतो रे, असिटाल्डेट म्हणतो ना, बरोबर आहे. तर CH3 CHO च्या ठिकाणी काय झालं, NOH, ऍसिटाल्ड ऑक्साइड म्हणायचं. ऍसिटाल्ड ऑक्साइड, ऍसिटाल्डेटचा ऑक्साइड, ऍसिटाल्ड ऑक्साइड. के ऍसिटाल्ड ऑक्साइड 4 नेसंट हायड्रोजन, सोडियम इन इथेनॉल. ओके, इकडे 1 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन आणि ते CH3 CH2 and H2 plus H2. आपला इथिल अमाइन झाला किंवा इथेनॉमाइन, इथिल अमाइन और इथेनॉमाइन. ओके, आता आपण केटा ऑक्साइडचा घेऊया. CH3 डबल बॉन्ड NOH. ओके, इथं जर NOH नसता, ऑप्शन असता तर केटोन झाला असता ना. कुठला केटोन, हा CH3 COCH3 ऍसिटोन ना. ऍसिटोनचा अल्डोऑक्साइड ऑक्साइड आहे.
त्यामुळे त्याला काय म्हणायचं ऍसिड ऑक्साईड. ऍसिड ऑक्साईड हा ऍसिड ऑक्साईड झाला. सेम फॉर्म्युलेशन हायड्रोजन सोडियम इन इथेनॉल. ओके सोडियम इन इथेनॉल. ओके फिटिंग करायचं असेल सगळ्यांच्या इथं H इथं 2H या साईडला घेऊ. ओके CH3 NH प्लस H2. याचं नेम काय हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे राईट ना. CH3CH2 सेकंड पहिला अटॅचमेंटचा कार्बन दुसरा 2 कार्बन आणि सेकंड कार्बनला निकेल ग्रुप आहे आयसोप्रोपिल अमाइन. काय आयसोप्रोपिल अमाइन झाला की हे सगळे प्रायमरी अमाइन तयार होतात ऑक्साईड पासून. आल्डो ऑक्साईड असू द्या केटा ऑक्साईड असू द्या प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन सोडियम आणि इथेनॉल हे रिड्यूसिंग एजंट आहे. रिड्यूस करत असतात आल्डो ऑक्साईडला. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा पुढे आपण आता रिडक्शन करणार आहे बाय रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड और अल्किल नाइट्राइड. ओके काय म्हटलं बघा आपण आपली फोर्थ मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड और अल्किल नाइट्राइड. बाय रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड और अल्किल नाइट्राइड. अल्किल सायनाइडचं किंवा अल्किल नाइट्राइडचं रिडक्शन करून आपण प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन करणार आहे. बघा याच्यामध्ये रिड्यूसिंग एजंट आपण जो यूज करणार आहे रिड्यूसिंग एजंट हे सेम आहे. कुठला आहे बघा सेम कुठला असणार आहे सोडियम ऑब्लिक इथेनॉल. ओके हा तर असणारच आहे बघा सोडियम ऑब्लिक इथेनॉल. त्यानंतर दुसरा आपण हा पण याच्यात घेऊ शकतो H2 ऑब्लिक Na H2 ऑब्लिक पॅलेडियम. हे कॅटालिटिक हायड्रोजनेशन होणार आहे. ज्याने मी केला कॅटालिटिक हायड्रोजनेशन कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये आपण हायड्रोजन ऍड करणार आहे H2 ऑब्लिक Na. ओके पॅलेडियम ऑब्लिक H2 चल का पॅलेडियम हे कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये H2 ऍड करणार आहे आपण हायड्रोजन ऍड करणार आहे. हे असतील किंवा दुसऱ्या याच्यामध्ये LiAlH4 असेल इन इथर. तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन इथर हा सुद्धा आपण रिड्यूसिंग एजंट म्हणून इथे यूज करू शकतो. अल्किल सायनाइड किंवा अल्किल नाइट्राइडचं प्रायमरी अमाइन मध्ये कन्वर्शन करायचं. चल का बघा याच्यामध्ये काय म्हणतात the reaction in which alkyl cyanides or alkyl nitride. Okay, the reaction in which alkyl cyanide or alkyl nitride is reduced to primary amine. Okay, the reaction in which alkyl cyanide or alkyl nitride is reduced to primary amine by using reducing agent. By using reducing agent sodium oblique ethanol. Okay, this reaction is called this reaction is called Mendius reduction. Okay, अल्केन सायनाइड किंवा अल्केन नायट्राइडचं प्रायमरी अमाइन मध्ये रिडक्शन होणार आहे.
सोडियम किंवा इथेनॉल हा रिड्युसिंग एजंट यूज करून त्या रिएक्शनला मेंडियस रिडक्शन असं म्हणलं जातं. वेल नोन नेम रिएक्शन हे तुम्हाला विचारले लक्षात घ्या एक्झामला, नीट असेल किंवा सीटी असेल त्याच्यामध्ये. ओके, बघा इथे काय येणार त्यामध्ये सेम आपण आता अल्किल सायनाइड और अल्किल नायट्राइल घेणार RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, कुठला आहे ना सांगा, अल्किल नायट्राइल हा किंवा अल्किल सायनाइड. ओके, अल्किल नायट्राइल. ओके, हा रिड्युसिंग एजंट आपण यूज करणार आहे, 4 नेशन हायड्रोजन देणार आहे, सोडियम इथेनॉल. ओके, हिटिंग करणार आहे, काय होणार आहे बघा इथं ऍड होणार आहे, ह्या साइडला 2 हायड्रोजन, ह्या साइडला 2 हायड्रोजन. ओके, ट्रिपल बॉन्डचा सिंगल बॉन्ड RCH2 NH2 ना. ओके, RCH2 NH2 हे आपलं प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन होणार. तर काय सांगतील प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन आपलं होणार आहे. ओके, बघा इथं पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. ओके, असं नाही अल्केन नायट्राइल कुठला येणार आहे, हा इथेन नायट्राइल. त्यालाच आपण आणखी ऍसिटोनायट्राइल म्हणतो. ऍसिटोनायट्राइल हे लक्षात ठेवायचं, ऍसिटोनायट्राइल 4 नेसल हायड्रोजन, सोडियम इन इथेनॉल. हिटिंग आहे. ओके, इकडे 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन. लक्षात काय होणार बघा, CH2 इथं काय ना NH2. अंडरस्टँड, ते याचं नेम आहे ना इथेनॉल. ओके, इथेनॉलचं फॉर्मेशन प्रायमरी अमाइन. समजा तुम्ही असा घेतला असेल, लक्षात की असा कंपाऊंड आहे, ऍसिटोनायट्राइल आहे. ऍसिटोनायट्राइल CH3 ट्रिपल बॉन्ड आहे, त्या CH3 मधला एक हायड्रोजन फिनिल ग्रुपने रिप्लेस झालाय लक्षात घ्या. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, फिनिल ऍसिटोनायट्राइल. मग फिनिल इथेन नायट्राइल. सेम 4 नेसन हायड्रोजन, लक्षात आहे 4 नेसन हायड्रोजन, सोडियम और इथेनॉल. लक्षात, सोडियम और इथेनॉल हिटिंग करणार आहे आपण. काय होणार बघा याच्यामध्ये आता, की 4 नेसन हायड्रोजन आहे, त्यांचे ऍडिशन कुठे होणार, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनला 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन आहे ना, काय होणार CH2 NH2. तर अशा पद्धतीने कंपाऊंड होणार. इथं लक्षात घ्यायचं, जर कॉमन नेम लिहायचं असेल NH2 ग्रुपच्या जवळचा कार्बन अल्फा हा बीटा, बीटा कार्बनला फिनिल ग्रुप पाडायचा आहे, त्यामुळे याचं नेम आहे ना बीटा फिनिल इथिलमाइन. बीटा फिनिल इथिलमाइन. बीटा फिनिल इथिलमाइन किंवा IUPAC 1 फिनिल इथेनॉल. तर 1 फिनिल इथेनॉल असं याचं नेम आहे. कसं लेगे, तर दुसरा आपण याच्यामध्ये ॲरोमॅटिक
अरोमॅटिक अमाइन सुद्धा तयार करू शकतो लक्षात घ्यायच्या बस. C ट्रिपल बॉन्ड N त्याचं नेम काय सांगा. सायनोबेन्झीन. सायनोबेन्झीन सेम फॉर नेशन हाइड्रोजन सोडियम और इथेनॉल हे हिटिंग करायचं. काय आपल्याला प्रोडक्ट मिळणार बघा याच्यामध्ये. इथे ऍडिशन बॅक इकडे 2 हायड्रोजन इकडे 2 हायड्रोजन. हे अरोमॅटिक अमाइन ते आपण करू शकतो असं काही. हे अरोमॅटिक अमाइनचं फॉर्मेशन. हे एक बेंझिल अमाइन. हे हा CH2 ग्रुप आपला बेंझिल आहे. हे बेंझिल अमाइन. सर हा सुद्धा प्रायमरी अमाइन. हे लक्षात आहे ना. हे रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड किंवा अल्केन नायट्राइल आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा याच्यामध्ये जो आहे तो रिडक्शन ऑफ अमाइड्स and reduction of nitro compounds. Okay, ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.